श्रीगोंद्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अनपेक्षित निर्णय झाला। राजकीय समीकरण सुद्धा बदलली। भाजपनं घराणेशाहीला डावललं। सर्वसाधारण महिलेला उमेदवारी देण्यात आली। इंद्राणी पाचपुतेंना उमेदवारी नाकारलेली आहे। हे बरोबर आहे। भारतीय जनता पार्टीने श्रीगोंद्यात पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच स्वबळावर उतरायची तयारी केली होती आणि आमचे 2323 उमेदवार आम्ही हे दिलेले आहेत आणि पूर्ण ताकदीने दिलेले आहेत। तसं पाहिलं तर या उमेदवारीमध्ये आमच्या कुटुंबातले म्हणजे माझे जे भाऊजोय आहेत इंद्रायणी पाचपुते त्यांचंही नाव अतिशय चर्चेत होतं, जनतेची मागणी होती। पण ज्यावेळेस आम्ही सर्व पक्षातल्या मंडळींनी ज्यावेळेस नेतृत्वाने निर्णय घेतला की कुटुंबात लढत करण्यापेक्षा आपण सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे जिच्याविषयी पण लोकांनी पसंती दाखवलेली आहे, अशाला संधी दिली पाहिजे। म्हणजे तसं पाहिलं तर श्रीगोंद्याची नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण आहे। माझे पती कोविडमध्ये कोविडच्या आजाराने आम्हाला सोडून गेले। आज त्यांनी जे काम त्यांच्यावर दादांचा जो विश्वास होता त्या विश्वासाला दादांनी तडा जाऊ दिला नाही। दादांनी त्यांचा विश्वास पाहून आज आमच्या कुटुंबाला ही संधी दिली। या संधीचं आम्ही सोनं करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।